बाप आणि बेटा यांनी कामाला लोकांनी बघितलेली आहेत, जाताना एकत्र दौरे बघितलेले आहेत, सासू आणि सून एकत्र काम करताय, कसं म्हणजे ह्याकडे नात्याकडे कसं बघताय आणि एकत्र काम कसं बघताय? नातं हे नातंच असतं म्हणा. आज काही योग आला म्हणजे हिच्या बरोबर हिचं भाषण ऐकायला, तिला माझं तिचं दोघींचं एकीमेकीचं. आज हे जो वाटप करायचं होतं आपल्या झाडांचा जो हे माझ्याला तो वनश्री जो पुरस्कार मिळालाय, ते झाड ह्या योगेच्या कार्यक्रमामध्ये तो झाड पण त्या आदिवासींपर्यंत जावं हे एक उद्देश ठेवूनच मी या कार्यक्रमाला आले आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला, किती ह्यासाठी मेहनत घेतली? कारण तळागाळातल्या लोकांना माहित नव्हतं की रामदासबाईंची पत्नी आणि या क्षेत्रात असू शकते म्हणून. ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले शेतीकाम करतानाचे. हो, मी करत तर होते अगदी. माझं लग्न झाल्यापासून मी शेती हा विषय माझा आवडताच होता. भात लावणी वगैरे मी दरवर्षीच करायची, पण यावर्षी ते मीडियामध्ये गेलं म्हणून ते जरा बाहेर आलं. पण झाडाची आवड हा अगदी जन्मापासून आहे मला. पण सासू सून नेहमी छत्तीचा आकडा असा मालिकांमधून दाखवला जातो, काय पिक्चरमधून दाखवला जातो. नाही, ते काय ते मला तर खरं वाटत नाहीये. सासू सुनेचं काय वेगळं नातं असतं. आमचं तर चांगलं आहे दोघींचं. मला वाटतं सासू सून एकत्र आले की आता खेडची जशी काया पलट भाई आणि योगेश दादांनी केली तसं आता आम्ही दोघी करून दाखवू. खेडचा विकास, दापोली मतदारसंघाचा विकास. आणि शेवटी तुम्ही बघितलं असेल आज पण महिला वर्ग हा जास्त होता, तर कुठेतरी मला वाटतं आज आई आल्या खेडच्या सगळ्यांच्या त्या मनापासून सगळे त्यांना काकी हाक मारतात. आज त्यांचं मार्गदर्शन सुद्धा महिलांना मिळालं. कुठेतरी महिला सगळ्या येऊन बोलला की तुम्ही आलात काकी, आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन मिळालं, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाला. तर मला वाटतं असंच काम आम्ही करत राहू. मोठ्या प्रमाणात मेळाव्याला गर्दी दिसली. छोट्या ग्रामीण भागांमधला तोही आदिवासी समाज आपल्यापर्यंत थेट पोहोचलाय. काय दुःख आहेत? मला वाटतं सर्वात मोठा विषय जो आज समाजाने मांडलेला आहे की त्यांची जी घरं आहेत, जी जागांवरती आहेत, त्यांच्या नावावरती ती जागा नाही आहेत. पण मला वाटतं की आज इकडे जे आपण त्यांना माहिती दिली आहे की खासगी जागेवरती घर असलं तर अडचण आहे, पण जर शासकीय जागेवरती घर असेल तर ते बिना कुठला पैसा घेतला तो त्याचं बक्षीसपत्र हे त्यांना दिलं जाईल हे स्वतः प्रांत मॅडमने इकडे आज सांगितलेलं आहे. तर मला वाटतं ही मोठी एक त्यांची कळकळीची विनंती होती. आणि दुसरं मला वाटतं जो दरेक समाजाची मागणी असते, जसं कुणबी समाजाची होती, आदिवासी भवन हा एक मला वाटतं खेड तालुक्यात उभारायची त्यांचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाला योगेशदादा, रामदासभाई आणि शासन आम्ही सगळे मिळून एक बळ देऊ आणि नक्कीच लवकरात लवकर आपल्याला आदिवासी भवन हे खेडमध्ये दिसेल अशी मला वाटतं एक इच्छा व्यक्त करते. साधारण सुनबाई शोधायची असते, आल्यानंतर गुण कळत जातात. आता दादाच्या पावलावरती ज्या पद्धतीनं श्रेयाताईला लोक स्वीकारतायत, कसं वाटतंय? ते छानच वाटतंय ते. आणि असं एक अभिमान आहे की मुलांनीच शोधल्यात. आम्ही शोधल्या नाहीयेत. आणि जमलंय, प्रयत्न करते. समाजात रुळलेत. मी लग्नाच्या आधी कुठल्याही राजकीय परिवारातून नव्हती, पण मला वाटतं रामदास भाई काकींच्या आशीर्वादाने कुठे ना कुठे एकदा परिवारात आलं आणि योगेश दादांना बघून, भाईंना बघून, काकींना बघून एक कुठेतरी ओढावा येतो. तोच ओढावा समाजकारणासाठी आलाय आणि समाजकारण करता करता राजकारणात हळूहळू मला वाटतं पाऊल पडत चाललेत. सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मला वाटतं ते पाऊल पुढे जातील. याच्यामध्ये भाई नव्हत्या, दादा नव्हते, सगळ्यांची व्यथा आहेत तुम्हाला एकटा जाणून घ्यायला लागल्या. मला वाटतं सगळ्यांची इच्छा होती की भाईंनी यावं, दादांनी यावं खास करून. पण माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा काल दादांना फोन आला आणि अहिल्यानगरला असाच मोठा शेतकरी आदिवासी मेळावा तिकडे होतोय आणि दादांना तातडीने तिकडे जावं लागलं. मला माहिती लोकांना थोडं दिलगिरी व्यक्त करते, दादा नव्हते, पण जसं मी खात्री देते की दादा जरी नसले तरी आम्ही महिला वर्ग, जसं होम मिनिस्टर दादा महाराष्ट्राचे आहेत, राज्य गृहमंत्री, आम्ही त्यांच्या गृहमंत्री आहोत, काकी रामदासबाईंच्या गृहमंत्री आहे, मी योगेश दादांचे, तर नक्कीच ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचून सोडून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो. आणि आज जेवढे प्रश्न इकडे मांडले गेलेत नक्कीच त्याच्यावरती जे काय शासनाने सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला जे काय मला वाटतं सोल्युशन काढता येईल ते पण नक्कीच करू. किती झाडं लावायला गेलाय किंवा करायचं आणि अजून काय स्वप्न आहे त्या कृषी क्षेत्रामध्ये आपली? झाडांचं टार्गेट तर माझं 10,000 पर्यंत गेलंय. त्याच्या पुढे आता हे सामाजिक वनीकरण कसं होईल, आपल्या ज्या आजूबाजूला जे गावं आहेत किंवा परिसर आहेत तिथे पण लागवडीचा प्रयत्न मी करणार आहे. आणि फक्त आपल्या पुरतं न ठेवता प्रत्येक गावामध्ये कसं वृक्षारोपण होईल हे मी आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी साध्य करणार. श्रेयाताई आता एवढ्या विकास कामात दिसतात, गर्दीमध्ये दिसतात, गंभीर नेतृत्व करताना राजकारणात उतरला की दिसतील बघायला? मला वाटतं जसं मी सांगितलं समाजकारण हे माझा
मला वाटतं लक्ष आहे. राजकारणाची ओढी जर लोकांची इच्छा असेल तर ते राजकारणात खेचून आणतील असं मी बघितलंय. भाईंने पण समाजकारणाने सुरू केलेलं आणि भाईंना लोकांनी एवढं प्रेम दिलं. मला वाटतं शेवटी जनता जनार्दन असते, जनता निर्णय घेईल. जसे जनता निर्णय घेईल तसं तुम्हाला माझं काम नक्कीच दिसत आहे. योगेश दादा आणि रामदास भाईंच्या मार्गदर्शनाखाली आज मला वाटतं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येत महिला, पुरुष, लहान मुलं आणि मला वाटतं सगळ्याच वयाची लोक आज या मेळाव्याला उपस्थित आहेत. हा मेळावा फक्त आदिवासी समाजाचा होता, पण योगेश दादांच्या मार्गदर्शनाने मला वाटतं शासकीय आपले जे जे योजना आहेत आदिवासी साठी खास करून त्याच्यावरती जास्त मला वाटतं लाईट घालून इकडे सगळे स्टॉल लावले. तुम्ही बघितले 15 विभागाचे स्टॉल होते. दर एक स्टॉल मार्फत माहिती दिली जाते. छोट्यात छोटी माहिती जी मला पण स्वतः माहिती नव्हतं की डेंग्यूचे मच्छर होतात कुठे व त्याच्यावरती कुठली औषधं दिली जातात. ह्या सगळ्या माहिती सोबत मला वाटतं जे सर्वात गरजेचं आहे त्यांचे दाखले, त्यांचे स्कीम्स आज तुम्ही बघितलं मोठ्या प्रमाणात दर एक विभागातून दाखले वाटप केलं गेलं. त्यांचे आयुष्मान कार्ड दिले गेले. मला वाटतं घरकुलचं पण एक योजना दिली गेली, बरीच चावी दिली गेली. तर मला वाटतं बरीच जी योजना होती जी आजपर्यंत आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचली नव्हती ती पोहोचवण्याचं काम आज या मेळाव्यात मार्फत केलं गेलं आहे. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.